फलंदाज सेफ आहे, नॉट आउट. आपण पाहू शकता फलंदाजी करण्याकरिता प्रफुल्ल आणि भावेशला इथे मात्र पाठवलं गेलं. आपण दोन या फलंदाजांना पाहतोय. किस थँक्यू. सिंगल इथून मात्र मिळेल. धावसंख्या सिंगलनी વધારેल आणि जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. चांगली सुरुवात इथून मात्र झून अंदुरकी संघाची म्हणायला हरकत नाही आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, फ्लाईटने निघालाय. क्षेत्ररक्षक यस विवेक तिथे मात्र पोहोचतोय. यशस्वी उद्योजक म्हणून आम्ही ज्याच्याकडे सातत्याने पाहत आलोय. अर्थातच श्री समर्थ कृपा कटपीस सेंटर गुरु डोंगरे ज्याचे प्रोप्रायटर आहेत आणि अर्थातच तेही प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडे हा चेंडू. पण आता मात्र क्रिकेटच्या पटलावर अधिराज्य गाजवायचं आहे या खेळाडूला. NR बोरपाडा संघाकडून चेंडू संपलेत 5. हा अंतिम चेंडू फुल टॉस होता. पुरेपूर फायदा घेतलाय. डीप क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होईल, सरळ सीम रेषापलीकडे आलाय ते मात्र षटकार. षटक क्रमांक पहिलं इथून मात्र संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16. वॉर्निंग पोहोचली आहे पंचांची. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. टीम NR बोरपाडा, नरेश स्मृती बोरपाडा या नावाने या टीमला आपण खेळताना इथून मात्र पाहताय. आमचे बंटी दादा असतील, सातत्यानं समालोचन क्षेत्रामध्ये आम्हाला हे सपोर्ट करणारं व्यक्तिमत्व. त्यानंतर बिंदास लसने आपण त्यांनाही पाहू शकताय, ज्याच्याबद्दल आम्ही फलंदाजी आल्यानंतर सातत्याने म्हणतो. डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोचवू. झून अंदुरकी गाव आणि अर्थातच झून अंदुरकी गाव आपण जर का बघितलं आणि बाळेमामाचा फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळत आहे. मग बाळेमामाच्या प्रत्येक जर आपण गाडीवर जर का बघितलं तर धर्मवीर हे नाव आपल्याला पाहायला मिळतं. ठाणे जिल्ह्याचे सम्राट अर्थातच गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब आणि धर्मवीर आनंदिगे साहेबांचं आवडतं गाव म्हणून झून अंदुरकी गावाकडेही पाहिलं जातं. तो हा गाव आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो आहे. विवेक डोंगरेला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आपण इथे मात्र पाहू शकताय. श्री समर्थ कृपा सेंटर लावटी यशस्वी उद्योजक आणि अर्थातच श्री गुरु डोंगरे आणि आमचे विवेक डोंगरेही आहेत. तरुण उद्योजक आहेत. गरजेचं आहे. आगरी पाऊल पडते पुढे आणि अर्थातच आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. निश्चित रूपानं विवेकला आणलं गेलं. चला विवेक त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि आपले बॅटर आपण आहेत मैदानामध्ये. आपले गोलंदाजीला आपण त्वरित सुरुवात करायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलाच बॉल इथे मात्र धरती मातेला गरंगळत स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा चेंडू आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो आहे. नक्कीच कुठे जाईल तर विनोददादांच्या फ्लेक्सच्या दिशेने चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू आणि NR बोरपाडा स्पेशली जर्सी त्या व्यक्तिमत्वाने स्पॉन्सर केलेत. अर्थातच आपण पाहू शकताय विनोददादांच्या फ्लेक्सच्या दिशेनं हा चेंडू जाताना पाहायला मिळाला. सिंगल धावसंख्या जाऊन पोचते 17-17. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आता मात्र ॲक्रॉस द लाईननं खूप मोठ्या प्रमाणात ॲक्रॉस द लाईननं खेळताना खूप मोठ्या प्रमाणात सध्या तरी हे बॅटर पाहायला मिळत आहे झून अंदुरकी संघाच्या. पण कुठेतरी मात्र विवेकला ठाऊक आहे या पद्धतीने जर का फलंदाजी कराल ना मग मलाही कुठेतरी मात्र गोलंदाजी जशी करावी लागेल. शफल होत आहेत कुठेतरी मात्र खेळण्याचा प्रयत्न करत असताना विवेक आता मात्र कामयाब ठरतोय चेंडू निर्धाव करण्यामध्ये. यावेळी शरीराचा वेध घेताना हा चेंडू चोरली अक्षरशः धाव समोरून असं म्हणायला हरकत नाही आहे. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव इथून मात्र मिळते. सिंगलला धावसंख्या વધાरेल आणि जाऊन पोचेल ज्याच्या करिअरमधली 50 शतकं आपल्याला अर्थातच पाहायला मिळाली. चिकू विराट कोहलीचं जर्सी क्रमांक 18 या अंकावर धावफलक आता मात्र जोडताना पाहायला मिळतो आहे. चोरली ही धाव. थोडंसं कुठेतरी मात्र फिटनेसपासून कदाचित दुरावतोय बिंदास लसने आणि म्हणूनच की काय चेंडू कलेक्ट करत असताना थोडासा त्रास उद्भवत आहे. मग त्याचा फायदा फलंदाज झून अंदुरकीच्या इथून मात्र करताना पाहायला मिळतात. गोलंदाज विवेक तयार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट पद्धतीने अनिकेत तिथे मात्र धावतोय कलेक्शन करण्याकरिता. इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचला आहे. अर्थातच नीरज चांगलं क्षेत्ररक्षण. धावा किती मिळतील तर डेफिनेटली इथून मात्र धावा मिळत आहेत 2 आणि धावसंख्या 2 धावेच्या बढतीने 20. मग जेव्हा 2 धावा घेण्याचा विचार मनामध्ये कराल दिनेश सर तेव्हा मी सातत्याने एकच पोचू की पहिली धावी अति वेगानेच घेतली पाहिजे तरच कुठेतरी मात्र दुसऱ्या धावेकडीचा प्रयत्न करायचा. आपण पाहताय अध्यक्ष चषक 2024
भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटना अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके आणि याच मैदानावर भारत देशातील सर्वात मोठी स्पर्धा दाखवणारे व्यक्तिमत्व केतन लक्ष्मण तरे साहेब अध्यक्ष चषक त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हो या वेळेला हा चेंडू काय असणार आहे. इथे मात्र पंचांचा जर का विचार केला पंचही यावेळेस थोडंसं वेट करतील पण योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत डेफिनेटली पोहोचवताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईट बॉलचा इशारा आहे. थोडीशी दिशा भरकडली गेली लाईन लेन कुठेतरी बिघडली गेली. धावसंख्या 21-21 व्हाईटच्या स्वरूपात जाऊन पोहोचताना आपल्याला आता मात्र पाहायला मिळते आहे. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. हो फटका चांगला आहे. फटका चांगला सजवला होता पण तिथे मात्र क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं सजवलं होतं बोरपाडा टीमकडून. विकेट होईल पतन. फलंदाजाला परतावं लागेल. इथून मात्र झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असल्याला. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर विवेक डोंगरेला आपण पाहत आहे. आपल्या भारतातील चेंडू संपलेत आत्तापर्यंत 5 शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. नेक्स्ट बॉल बॅटच्या रडारमध्ये फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षकाला त्या वेळेला पोहोचणं गरजेचं होतं आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे. अंतिम चेंडूवर षटकार 6. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपुष्टात येईल. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 27-27 या अंकावर. येस षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. पहिल्या षटकाचा विचार केला तर अर्थातच धावसंख्या बिनबाद 16 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलं होतं. तदनंतर 10 धावांची बढती पाहायला मिळाली. तदनंतर एक धाव लेग बाईची होती जी संघाच्या घातामध्ये काउंट केली जाते म्हणजे टोटल 11. आपण जर का बघितलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते 27-27 या अंकावर. यस बंटी शेळके साहेब आपण पाहू शकताय आम्ही सातत्याने या समालोचन क्षेत्रामध्ये अगदी खंबीरपणे आमच्या पाठी उभे राहणारे व्यक्तिमत्व आणि सातत्याने सपोर्ट करणारा. कारण एक पाठीराखा किंवा एक सपोर्ट करणारा व्यक्ती आपल्या या क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जा असणं गरजेचं असतं आणि ते आम्हाला सातत्याने सपोर्ट करणारे व्यक्तिमत्व बंटी शेळके. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता कदाचित एक गोलंदाज कमी असावा टीममध्ये किंवा एखादा खेळाडू कमी असावा म्हणूनच की काय जिम्मेदारी स्वतःहून बंटी दादांनी आता मात्र स्वीकारली आहे. पहिलाच बॉल हो कॉलचा चेंडू इथे मध्ये डिलिव्हर करायचा होता. डायरेक्ट हिट. जबरदस्त प्रॅक्टिस कदाचित बोरपाडाकरांची पाहायला मिळते आहे. दुसऱ्यांदा आम्ही इथून मात्र पाहिलं आहे आणि यावेळेला फलंदाज बाद असणार आहे. फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल तंबूच्या असल्याला. आम्ही सातत्याने म्हणतो की आता मात्र क्रिकेट फास्ट झालं आहे. टेनिस क्रिकेट फास्ट झालं आहे. मग प्रत्येक गोष्टीची आता मात्र प्रॅक्टिस होताना पाहायला मिळते. त्याच पद्धतीने डायरेक्ट हिटची प्रॅक्टिस आता मात्र होताना कदाचित करताना पाहायला मिळतात बोरपाडाकर. कारण 2 वेळा डायरेक्ट हिट केलं गेलं. अनसक्सेसफुली जरी ठरलं असलं तरी परफेक्टली स्टंपवर पाहायला मिळालं आहे. तदनंतर मात्र बिंदास लसनेकडून फेक झाली नॉन स्ट्रायकर एंडला किंवा नॉन स्ट्रायकर एंडला कुठेतरी मात्र किंवा बॉलिंग एंडचं जे यष्टी आहेत तिथे कुठेतरी मात्र इथे मात्र रनआउटची विकेट मिळते. फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज इथून मात्र बाद होतोय. अर्थातच राज ठाकरे बाद होतोय आणि राज ठाकरेंना परतावं लागेल तंबूच्या असल्याला.
येस नक्कीच नक्कीच बंडी शेळके रनआउटची विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली सुरुवात आहे. पहिला वार लाख मोलाचा आणि पहिल्या चेंडूवर ओहो हो या वेळेला जैसे को तैसा मिला बडा मजा आया. विकेट काढली आहे माझ्या संघाची. आता तुला थारा नाही आहे. डायरेक्टली चेंडूला पाठवले बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. थँक्यू डीजे. खूप सारे कमी मैदान सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत, पण अंजूरकरांचं हे मैदान आहे संपूर्ण गोल मैदान आपल्याला पाहायला मिळतं. लाजवाब मैदान आहे. यावेळेला हलक्या हाताने इथे मात्र फक्त दिशा दिली या चेंडूला. सिंगलने इथे धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे अर्थातच गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील आमचे 35-35 विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आकडा 35-35. आणि अर्थातच सिंगल इथे मात्र कन्वर्ट होती आहे. आम्ही का तिथे डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचवू. हो फटका फसला आहे. चेंडूच त्या पद्धतीने डिलिव्हर केला आहे. चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र नीरज. विकेट होईल पतन. फलंदाजाला परतावं लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असल्याला. परतावा लागेल फलंदाजाला झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असल्याला. चांगली सफलता आहे. आपण पाहताय अर्थातच सुरेश म्हात्रे बाळ्यामामा यांचं एक फ्लेक्स समोर. आणि 17 जानेवारी अर्थातच बाळ्यामामांचा वाढदिवस सोहळा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा, ठाणे पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा वाढदिवस सोहळाच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण सम्राट, अग्रहृदय सम्राट म्हणून ज्यांच्याकडं ज्या व्यक्तिमत्वाकडं पाहिलं जातं अर्थात आपल्या सर्वांचे लाडके आणि खऱ्या अर्थानं दानशूर राजा. कोविड काळामध्ये मुरबाडसारख्या अतिदुर्गम भागामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं कोविडच्या काळामध्ये कुठल्याही जाहिरातीचा किंवा कुठल्याही नावाचा जाहिरात न करता ज्या व्यक्तिमत्वानं मदत पोचवली ते व्यक्तिमत्व झेल होईल ते मात्र विकेटचं पतन. ते हे व्यक्तिमत्व दानशूर राजा. कारण अनेकांच्या मनामध्ये प्रश्न 100 असतील, पण त्या 100 प्रश्नाचं उत्तर म्हणजे अर्थातच बाळ्यामामा म्हात्रे. आणि उद्याच्या दिवसामध्ये मामांचा वाढदिवस आहे. आणि ॲडव्हान्समध्ये मामा तुम्हाला आमच्या आयोजकांच्या वतीनं, समालोचक तेजस झुबी आणि आमच्या सर्व समालोचक फॅनांच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. विकेटचं पतन सलग 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती म्हणजे 35-32. म्हणजे बंटी शेळके कुठेतरी मात्र हॅट्रिकवर आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. इथून मात्र हॅट्रिक टिपली जाईल का. विकेट हॅट्रिक आत्तापर्यंत अध्यक्ष चषकमध्ये अनिकेतची आपण एक मात्र इथे पाहिली आहे. आणि आता मात्र दुसरी हॅट्रिकवर नाव नोंदवण्याकरिता बंटी शेळके कुठेतरी सज्ज झाला आहे. चेंडू संपलेत 5. अंतिम एक चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा. हॅट्रिक गेली आहे हातातून. लाईन्थ आणि लेंथ थोडीशी बिघडली गेली आहे. आम्ही सातत्याने म्हणतो की वेगावर आणि टप्प्यावर नियंत्रण ठेवा. असला कुठलाही चेंडू नसेल की तो मात्र वाईट स्वरूपात डिलिव्हरी होईल. BTC लाईव्ह आमच्या समय जॉईन होत आहेत. याच गावाचे ते सुपुत्र आहेत. हो इथे मात्र अलॉंग दी कार्पेट पद्धतीने धरती मातेला गरंगळता चेंडू विवेक तिथपर्यंत पोहोचेल. रनआउटची होती संधी. बिंदासने तिसऱ्या पंचांची मागणी. पंचांचंही काम कुठेतरी सोपं होतं. पंचही माणसं आहेत आमची, असं काही नाही आहे. आणि रिस्क कशाला. टेक्नॉलॉजी जर उपलब्ध आहे नाही तर BTC लाईव्ह या गावाचे सुपुत्र आहेत. अर्थात आपण पाहताय
चांगलं टेलिकास्टिंग, अतिशय लाजवाब टेलिकास्टिंग BTC लाईव्हचं आपण सातत्याने पाहत आलो आहे. आणि शहानिशा इथून मात्र केली जाईल. आपला तो बाळ्या आणि शेजारचा जो कार्टा कदापि केलं जाणार नाही आहे. जो काही असेल तो फेअर डिसिजन अर्थातच तुमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचवला जाईल. फलंदाज बाद आहे आपण पाहू शकताय आणि डेफिनेटली धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे अर्थातच 36-36 विजयाकरिता 37 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. पाहूया 37 धावांचं आव्हान पार होईल का. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील अर्थातच यस शेळके सर. यस आधीच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच प्रवीण जाधव यायचं आहे आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्याकरिता. धन्यवाद. ओव्हर टू शेळके सर. धावसंख्या 37 विजयाकरिता 38 38 धावांचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवलंय. पाहूयात 38 धावांचं आव्हान पार होईल का इथून मात्र. पाहिला ऐकू नका विसरू नका अध्यक्ष चषक 2024 थरा. धन्यवाद. RD 4440 ओवळी जॉन्टी जोशी आणि टीम आपण या आणि त्यांच्या विरोधात पिंपळगर असा हा यानंतरचा नियोजित सामना आहे. नाणेफेक संपन्न करण्यासाठी आपण या. त्याचबरोबर त्यानंतर या दोन संघांदरम्यान विजयी संघ आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान लाखिवली असा सामना असणार आहे आणि म्हणून लाखिवली संघ आपण ही क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. याही नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. या अगोदर आपण गावदेवी वेळे संघ विजय झालेला पाहिला. गावदेवी वेळे ब आणि त्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरलेला खेळाडू प्रवीण जाधव. आपणास विनंती आहे आपण या सामनावीराचा पुरस्कार तुम्हाला देणं बाकी आहे, त्यामुळे मुख्य व्यासपीठावर या. हे नाणेफेक सन्मान्य कैलासजी पाटील यांच्या शुभास्ते संपन्न होत आहे. खरं तर शेड्यूल इतकं मोठं आहे की आपण नाणेफेकी दरम्यान खरं तर वेळेचं अवधान राखत असताना ती जी कर्णधारांची प्रतिक्रिया आहे ते घेणं सुद्धा दरम्यान इकडे टाळत आहोत. तीन षटकं संपले ज्यामध्ये 37 धावा आपण पाहिलं की जोडल्या गेलेल्या आहेत. फलंदाजी करणारा संघ अर्थात जून अंदुरकीच्या वतीने आणि 38 धावांचं लक्ष्य निर्धारित 3 षटकांमध्ये गाठायचं आहे NR बोरपाडा संघाला यानंतरच्या सत्रामध्ये. पिंपळगर संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण मुख्य व्यासपीठाकडे वळतो जिकडे प्रवीण जाधव या अगोदर झालेल्या सामन्यातील सामनावीर खेळाडू आहेत आणि विनंती असेल अजितजी डाकी यांच्या शुभ हस्ते सामनावीराची ट्रॉफी इथे आपण प्रवीणला वितरित करत आहोत. अजी डाकी की जे यॉर्कर किंग म्हणून प्रसिद्ध आहेत आणि समोरचा खेळाडू ज्याची ही गोलंदाजी फार चांगली झाली त्या सामन्यामध्ये. हा दुग्ध शर्करा योग मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच अनुभवला. आणि जाऊया चालू असणाऱ्या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे जिकडे 38 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे NR बोरपाडा संघाच्या समोर. आणि सलामीची जोडी NR बोरपाडा संघाची ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे आपण बिंदास लसणे आणि त्याच्या साथीने प्रतीक तांदळे या फलंदाजाला अनुभवू शकता. क्षेत्ररक्षणाची रचना दरम्यान इकडे केली गेलेली आहे. वेळेचा अपव्यय करू नका. सामन्याला लगेचच आपण सुरुवात प्रदान करूया.
निर्धारित 3 षटकांचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवला जाईल. पहिलं सत्र चांगलं राहिलं फलंदाजीचं जून अंदुरकी संघाचं, कारण ज्यामध्ये प्रफुल्ल पाटील चांगले खेळले आणि प्रफुल्ल पाटीलच्या 22 धावा इथे या धावपलकावर जोडल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला खरं तर तितकं चांगलं कॉन्ट्रीब्युशन देता आलं नव्हतं, परंतु एक फलंदाज ज्याने षटकाराने सुरुवात केली होती आणि नाव फार सुंदर आहे, राज ठाकरे, आणि त्याचा तो षटकार धावपलकावर अत्यंत महत्त्वाचा ठरला आणि तो षटकार कदाचित या सामन्याच्या निकालावर परिणामकारक ठरू शकतो, परंतु हा आपला फक्त अंदाज आहे. क्रिकेट वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर आपल्या समोर येत असतं. क्रिकेटमध्ये अनेक रंग आपण अनुभवत असतो. पाहायचं इथे 38 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठण्यामध्ये फलंदाजी करणारा संघ अर्थात NR बोरपाडा संघ यशस्वी ठरेल की नाही. बिंदास लसने आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की प्रतीक तांदळे ही जोडी सलामीसाठी NR बोरपाडा संघाची. बिंदास लसने भिवंडी तालुका टेनिस क्रिकेट विश्वातील एक फार मोठा खेळाडू, गेली अनेक वर्षे ही ओळख त्यांनी जपलेली आहे. कृणाल पाटीलचा पहिला चेंडू बिंदास लसनेसाठी. बिंदासने पहिल्याच चेंडूवर त्याचा बिंदास अप्रोच इथे दाखवला आणि चेंडूला धाडलं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, अर्थात लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. सोडणार नाही, कारण त्यानंतर लगेचच तुम्हाला सामना खेळायचा आहे. या गोष्टीकडे लक्ष द्या आणि तुमच्या समोर जय हनुमान लाखिवली संघाचं आव्हान तिकडे असणार आहे. खाली वाकून त्यानंतर पुन्हा एकदा स्टान्स ॲक्वायर केला. या पद्धतीने मला असं वाटतं पप्या खारी केला बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे. 2 स्टान्स चेंज करत असताना खेळणं खरं तर हे अत्यंत कठीण आहे धनाजी, कारण कधी कधी फलंदाजी आपण बघतो की फलंदाजाने जो गार्ड घेतला आहे तो गार्ड घेत असताना एक स्टान्स ॲक्वायर करत असताना खेळत असताना सुद्धा त्यांना तितकी खरं तर सफलता मिळत नाही किंवा त्या पद्धतीने फलंदाजी करता येत नाही. परंतु काही फलंदाज असे आहेत जे 2-2 स्टान्स चेंज करतात आणि तरीसुद्धा चांगली फलंदाजी करतात. क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या तंत्राची आपण निश्चितच चर्चा करत असतो आणि कोचिंग मॅन्युअल आहे क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी, त्याचबरोबर गोलंदाजीसाठी सुद्धा कोचिंग मॅन्युअल आहे. त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. परंतु क्रिकेट अलीकडचं आपण पाहिलं फलंदाजीचं की जे थोडं अनऑर्थोडॉक्स सुद्धा झालेलं आहे. समोर ठेवलंय, यावेळेस लॉक केलेलं आहे आणि एकही क्षेत्ररक्षक दरम्यान तिकडे उपस्थित नाहीत. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट बघूया. पंचांचे दोन्ही हात आभाळाकडे, म्हणजे हा लागोपाठचा दुसरा षटकार. जी पॉझिटिव्हिटी बिंदास लसनेने क्रिएट केली होती, तयार केली होती, तीच पॉझिटिव्हिटी आपल्याकडे आली, अर्थात प्रतीक तांदलेकडे आली आणि प्रतीकने मैदानाच्या आतमध्ये हा एक चांगला फटका आपल्याला दाखवला. स्लॉक केलं होतं फुलर लेनच्या चेंडूवर. अशा पद्धतीने आडव्या बॅटचे फटके अलीकडे आलेले आहेत. पूर्वीचं क्रिकेट कोचिंग मॅन्युअल पाहिलं तर या पद्धतीच्या फटक्यावर धनाजी आपल्याला समोरच्या दिशेने विषयमध्ये फक्त आणि फक्त ड्राईव्ह करता येत होती, परंतु क्रिकेटचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे आणि आता अलीकडचं क्रिकेट फलंदाज गाजवत आहेत. यावेळेस खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आहे, हँड आय कोऑर्डिनेशन चांगली वापरली. दरम्यान मिसटायमिंगचा हा फटका होता. फॉरवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक होते, थोडं दूर जाऊन चेंडू आडून फेकी झाली. एक धाव दरम्यान आलेली आपण पाहिलेली आहे. एका धावेने धावफलक 14 पर्यंत गेलं. पहिलं सत्र चांगलं राहिलं होतं जून अंदुरकी संघातील प्रफुल्ल पाटील या फलंदाजाचं, कारण बल्क ऑफ दी स्कोर्ड हॅव बीन स्कोर्ड बाय प्रफुल्ल पाटील. दी इनिंग ऑफ 22 इम्पॉर्टंट रन्स. चांगले खेळले होते प्रफुल्ल. उजवेश्रीच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फार मोठी स्ट्राईड तिकडे दाखवली होती फलंदाजाने. 2 पायांमधील अंतर अधिकचं होतं आणि अशातच फटका खेळत असताना मग तुम्हाला वेट ट्रान्सफर करताना काही अडचणी येत असतात पाहायचंय. परंतु हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे फलंदाजी करतायत त्यांच्या नावाचा फार मोठा बोलबाला आहे. अत्यंत वलयांकित अशा पद्धतीने हा खेळाडू बिंदास लसने स्ट्रायकिंग एंडला.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे, कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता येत नाही, समोर ठेवलाय आणि गोलंदाजाची रिॲक्शन आपण पाहिली. गोलंदाजाला थोडं शहाणपण उशिराने सुचलेलं आहे, कारण गोलंदाजाला त्यानंतर समजलं की आपण या पद्धतीचे चेंडू जर फेकले असते या अगोदर तर कदाचित 2 षटकार तिकडे आपल्याला खावे लागले नसते. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही. पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 14 आणि 11 वाजून 3 मिनिटांनी या सत्राला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहिलं की अगदी योग्य वेळेमध्ये फक्त आणि फक्त 4.5 मिनिटांमध्ये हे पहिलं षटक तुम्ही कंप्लीट केलेलं आहे. परंतु 2 षटकांमधील अंतर तुम्हाला कमी करावं लागेल, जेणेकरून दुसरं षटक लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू करता आलं तर मग शेवटच्या षटकामध्ये जी बंधनं असतात, जर तुम्ही वेळेचा अपव्यय केला तर क्षेत्ररक्षणाच्या रचनेतील ती तुम्हाला लागू पडणार नाहीत. T20चा असा एक सामना होता भारताचा की ज्यामध्ये हे नवीन रूल आले होते आणि जिकडे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये आपल्याला फार मोठा भुर्दंड भोगावा लागला होता आणि त्यानंतर तेच लोन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आलं आणि टेनिस क्रिकेट विश्वसुद्धा लेदर बॉलच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जात असतो. फलंदाजीचा आपण विचार करूया. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल करत असताना थोडा अधिकचा वेळ खर्च केला जात आहे. या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 5 गुणात्मक क्रिकेट, क्वालिटेटिव्ह क्रिकेट या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण अनुभवलेलं आहे. प्रत्येक तांदळे आणि त्याचबरोबर बिंदास लसणे ही सलामीची जोडी. सामन्याचा रिदम लॉस करू नका गोलंदाजी करणारा संघ जून नांदुरकी. आपण लगेचच षटकाला सुरुवात करूया. प्रतीकसाठीचा हा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू दरम्यान आपण पाहिला. बॉडी रोल करत असताना चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रतीकने केला जरूर, परंतु इथे संपर्क साधता आला नव्हता. पहिला चेंडू वाईड आहे. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. उसळी मिळाली होती गोलंदाजाला, परंतु दिशेवर नियंत्रण ठेवता आलं नव्हतं या गोलंदाजाला. विनासायास एक धाव मिळाली. समोर ठेवलाय उजव्या एष्टीच्या बाहेर. कव्हर्समध्ये खेळत आहेत. चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका दरम्यान इकडे फलंदाजाने दाखवला होता, परंतु 38 सर्कल हवं त्या पद्धतीने इथे भेदता आलं नव्हतं. एक धाव इकडे मिळाली. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. पहिल्या षटकामध्ये जे 2 मोठे फटके आपण पाहिले, उत्तुंग षटकार पाहिले. खरं तर पहिला षटकार उत्तुंग होता, परंतु दुसरा षटकार प्रतीक तांदळेचा हा पॅरलल होता, फ्लॅट होता आणि खूप वेगाने खरं तर चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एलिव्हेशन चांगलं मिळालं होतं. ताकदीचा चांगला वापर स्लॉकच्या फटक्यामध्ये प्रतीकने केला होता. समोर ठेवलंय आणि समोरच्या दिशेने लॉफ्ट केलेला आहे. बॉटम हँडचा अप्रतिम वापर. इथेही ट्रेमंडस पॉवर या फटक्यामध्ये फलंदाज बिंदास लसणेची आपण पाहिली आणि ही ओळख आहे बिंदासची. आणखी एक षटकार. थँक्यू सो मच. पूर्वीचं भिवंडीचं क्रिकेट आणि अलीकडे खेळलं जाणारं भिवंडी तालुक्यातील क्रिकेट यात फार मोठं अंतर आहे. कारण मला असं वाटतं जेव्हापासून बाहेरचे संघ भिवंडीमध्ये येऊन खेळायला लागले, म्हणजे पनवेल रायगड विभागातील संघ असतील, 22 धावा धावपल करू आहेत की इतर भागातील मग बदलापूर विभागातून संघ यायला लागले, त्याचबरोबर नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यातून संघ इकडे यायला लागले. ऑपोजिशन जितकी स्ट्रॉंग तुम्हाला मिळते तितका चांगला अनुभव तुम्ही क्रिकेटमध्ये मिळवू शकता आणि तो अनुभव आणि त्या अनुभवाने समृद्ध झालेलं भिवंडीचं क्रिकेट अलीकडे आपण बघत आहोत. त्या फेजमध्ये आपण आहोत. 22 ऑन दी बोर्ड. खडे खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने चेंडू दूरवर जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडे फंबल झाले, फेकी झाली. इथे काय घडेल? इथे डायरेक्ट हिट आली नाही. यावेळेस काय केलं जाईल? इथे ही वाईड थ्रो, डायरेक्ट हिट. काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेलं आहे. 2 संधी फलंदाजांना मिळालेले आहेत. सॉफ्ट सिग्नल इथे बादचा आहे आणि ज्या पद्धतीने फलंदाज निराश आणि नाराज आहेत त्यावरूनही काही गोष्टी आपण इथे जाणून घेऊ शकतो. तिसरे पंच अगदी स्क्रीनच्या समोर आहेत, त्यामुळे त्यांच्या वतीने निर्णय इथे दिला जाईल. अधिकृत खरं तर तिकडे निर्णय येणं गरजेचं आहे. त्या अगोदर वाच्यता केली जाऊ नये. एकूण धावा आपण पाहिलं तर त्या आहेत 22 आणि पंचांनी फलंदाजांना बाद ठरवलेला आहे. खरं तर ज्या पद्धतीने डिस्पेअर आणि ज्या पद्धतीने खरं तर इथे निराश होते फलंदाज बिंदास लसणे, त्यांना माहीत होतं, ठाऊक होतं की इथे आपण ही धाव पूर्ण करू शकलो नाहीत आणि 38 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना NR बोरपाडा संघाला लागलेला मोठा हद्र आणि धक्का, अर्थात बिंदास लसणे बाद. बाल्या मामाचं गाजतय नाव, आमचे मामाचं गाजतय नाव. बाल्या मामाचं गाजतय नाव, आमचे मामाचं गाजतय नाव.
सो मच. पहिल्याच अटेम्प्टमध्ये बिंदास वाचले होते जरूर, परंतु दुसरी संधी त्यांना मिळाली, त्या संधीचं त्यांना सोनं करता आलं नाही. मराठीमध्ये असं खरं तर कुठेतरी मी वाचलं होतं की ज्याचं मरण आलं त्याला कुठेही घेऊन जा, तो मरणार म्हणजे मरणार. मैदानाच्या आतमध्ये तेच झालं. फलंदाज इथे सरते शेवटी स्वतःच्या विकेटचं रक्षण करू शकले नाही आहेत. बिंदास लसने बाद झाले. 23 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आपण पाहिल्या. या षटकातही आतापर्यंत एक षटकार, एकदा ग्रीन पेनचा वापर झालेला आहे. या अगोदरच्या षटकामध्ये 2दा ग्रीन पेन वापरला गेलेला आहे. आमचे स्कोरर धनाजी मास की जे एक नामवंत आणि विख्यात गुणसंख्या लेखक, धावसंख्या लेखक आहेत. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला थोडा दिशाहीन आहे. लांबी ज्यावेळेस तुम्ही एखाद्या चेंडूवर योग्य देता दिनेश भांबरे सर, त्यावेळेस तुम्ही मग दिशेचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मग तुम्ही स्क्वेअर दिशेने जर गोलंदाजी कराल तर ती तुमची योग्य लांबी ही अयोग्य होत असते. समोर ठेवलाय, इथे स्लॉक केलेला आहे. यावेळेस आडव्या हातावर गोलंदाजाला घेतलं, अर्थात अल्पेश पाटीलला. त्यानंतर हवाई मार्गे चेंडूला धाडलं षटकारासाठी. विवेक शेळकेचा विवेकपूर्ण फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्या. आल्या आक्रमणाला सुरुवात करणं तितकं सोपं नसतं, परंतु आतापर्यंत एक गोष्ट मजेशीर आहे की NR बोरपाडा संघाचे 3 फलंदाज बिंदास लसनेने सुरुवात षटकाराने केली, प्रतीक तांदळेनेही डावाला सुरुवात षटकाराने दिली आणि विवेक शेळके ही व्यक्तिगत डावाची सुरुवात षटकाराने करतात. 30 धावा धावपलकावर 8 धावांची अजूनही गरज आहे. 30 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण पाहिल्या. त्यानंतर 2 धावांचा जो प्रयत्न झाला होता तीही 1 धाव इकडे काउंट केलेली आहे. अलीकडे स्कोर बोर्डवर ही क्षेत्ररक्षकांचं अत्यंत गांभीर्याने लक्ष असतं. ते पाहून आणि आनंदही होत आहे की तुम्ही क्रिकेट खेळत असताना हे तुम्हाला भान राखता आलं पाहिजे. 8 धावांची गरज. विवेक शेळकेला यावेळेस कमी गतीने टाकलेला चेंडू आहे. इथे फ्लिकचा फटका आपण पाहतो. मनगटाने चेंडूला वळवलेला आहे आणि फ्लिक सारखा फटका की जो मला खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रॉस टेलर या फलंदाजाचा अत्यंत चांगला वाटायचा. अलीकडे रॉस टेलर इन ॲक्शनमध्ये आपण बघत नाहीयेत. 31 ऑन दी बोर्ड. आणि उजव्या एष्टीच्या बाहेरून चेंडू खेचून मारणं ऑन साईडला, त्या गोष्टीचा प्रघातही मला असं वाटतं की रॉस टेलरने सुरू केला होता. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावांची नोंद या धावपलकावर झालेली असताना ओव्हर स्टेपिंगचा हा नो मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलेला आहे गोलंदाजाच्या वतीने. प्रतीक तांदळेने स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. इथे संपर्क त्याला करता आला नव्हता, देता आला नव्हता आणि ही संधी प्रतीक असं त्यांना वाटत असेल की हा चेंडू नो होता म्हणजे आपण गमावलेली आहे. एकूण धावा आहेत 32 आणि 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. एका षटकाराची गरज आहे आणि तो हा षटकार प्रतीक तांदळेचा. या संपूर्ण इनिंगमध्ये 5 षटकार आले आणि मोठ्या फटक्याने हा सामना इथे दिमागदार पद्धतीने जिंकलेला आहे. तो म्हणजेच NR बोरपाडा संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे की जिकडे आपण पाहिलेलं आहे अंसिका पिंपळकर आणि त्यांच्या विरोधात 444 RD ओवळी असे हे 2 संघ यानंतर खेळताना आपण पाहू शकणार आहात. विनंती असेल क्षेत्ररक्षण लगेच सज्ज